कृष्णानीती जरा समजून घ्या, कृष्ण चरित्र जरा समजून घ्या. कृष्ण कन्हैयाला हे मान्य नाही. लोणी तूप त्या ठिकाणी मल्ल खातात, जे अधर्मानं वागतात ते खातात. भगवान परमात्म्यानं म्हणून चौर्यलीला केली. चौर्यलीला करण्यासाठी पेंड्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या भगवान परमात्म्यानं सर्वांना एकत्रित केलं आणि एकत्रित चौर्यलीला सुरू झाली महाराज. आज याचं घर, उद्या त्याचं घर, चोऱ्या करता 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 सर्वांना भगवान परमात्मा खाऊ घालत होते. एक म्हातारी करड्या नजरीनं पाहत होती देवाकडे रोज. देवाला सरळ पाहिजे, सरळ, तिरप्या नजरीवाला नको. भगवान परमात्म्यानं ओळखलं. ती म्हातारी म्हणायची, कृष्णा टंगडच मोडीन. भगवान कृष्ण कन्हैया आपल्या मित्रांसमोर चालले की कृष्णा टंगडच मोडीन. भगवंतानं सांगितलं हिचा घर नंबर लिहून घ्या. घेतला घर नंबर लिहून. आणि संध्याकाळी दया दुधाचा धिंगाणा, सगळे गोपाळ घरात घुसले. दया दुधाचा धिंगाणा झाला. महाराज सगळे झोपलेले आहे. आणि महाराज काय केलं या कृष्ण कन्हैयानं, लोणी खायचं तेवढं खाल्लं, मित्रांना खाऊ घातलं. आणि महाराज ते लोणी ना सुनाच्या गालाला लावलं. तिच्या सुनबाईच्या गालाला लोणी लावलं. आता सकाळी सुनबाई लवकर उठली. सकाळी सुनबाई लवकर उठल्या म्हणजे पहिल्या काळात सुना लवकर उठत होत्या. आता कोण उठत, मी कायला पंचित्या करू. पहिल्या काळात सुना लवकर उठायच्या. आणि उठल्यानंतर ती सुनबाई लागली. तिनं पाहिलं दया दुधाचा झालेला धिंगाणा, सगळ्या दया दुधाचा धिंगाणा झालेला आहे. आणि मग त्या वेळेला सुनबाई म्हणती, अहो आत्याबाई, आत्याबाई घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला. उठा लवकरी जीव माझा घाबरला, उठा लवकरी जीव माझा आत्याबाई घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला. आत्याबाई समजत नाही का व तुम्हाला, आत्याबाई काव तुम्हाला. खुशाल झोपा घेता तुम्ही भलत्या वेळेला. दह्या दुधाचा, दह्या दुधाचा, दह्या दुधाचा माट गेला शिंक्या भरला, घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला, घरात चोर शिर, घरात चोर शिर. आत्याबाई उठा, दह्या दुधाचा धिंगाणा झाला, उठा, घरात चोर शिरला. आत्याबाई जागी झाली. आणि त्या आत्याबाईनं पाहिलं महाराज. आत्याबाईला काय दिसलं बरं? सुनाच्या गालाला लागलेलं हे लोणी. मग आत्याचं काम ते तसं बोलायचं तर खरी, पण दिसून नाही द्यायचं. मग त्या आत्याबाई काय म्हणते, काय लोकांच्या लेकराला नाव ठेवून उपयोगे, कुपटीनं शेत खाल्लं, कुपटीनं शेत खाल्लं, कुपटीनं शेत खाल्लं. समजलं का तुम्हाला? काय लोकांच्या लेकराला नाव ठेवून उपयोग आहे असं म्हणल्यानंतर सुनाला कळलं. ती सून गेली मन मोकळं करायला, घरानं सांगायला. कुठं? अहो दुसऱ्या सुनाकडं, शेजारणीकडं गेली त्या सुनबाईकडं. अगं त्या नंदाच्या कार्ट्यानं दही दूध लोणी धिंगाणा केला बाई. सगळं का खाईना, आपलं तरी काय बापाचं जातं, पण त्यानं माझ्या गालाला नव्हतं लावायचं. तिकडची सून म्हणली, नुसतं तोय तरी नुसतं गालाला लावलं, माझ्या आख्या झिंजायला चोळलं. मग अशा खोड्या करणारा भगवान परमात्मा ज्या वेळेला महाराज अनेक गाराने येऊ लागले. यशोदेला बोलवलं. यशोदे, गवळणी सगळ्या एकत्रित आल्या. यशोदे, अगं यशोदे, तुझ्या कृष्णानं आमकी खोडी केली, तुझ्या कृष्णानं दया दुधाचा धिंगाणा केला. यशोदा मान्य करीत नव्हती, पण सगळ्याच सांगायला लागल्या नक्की काहीतरी तथ्य आहे. तरी यशोदा म्हणते, 5 वर्षाचं माझं ग बाळ, अंगणी ग माझ्या खेळ, तुम्ही लटका घेताळ ग गोकुळच्या नारी, सावळा ग चिमणा माझा ग गवळणीत खेळे राजा, सावळा ग चिमणा माझा चिमणा माझा, ए सावळा ग चिमणा माझा गवळणीत खेळे राजा, तुम्ही मोठ्या ढाल गजा ग गोकुळच्या नारी, अग तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा आळ घेता या गोपाळा, तुम्ही ठाईच्या ओढाळा ग
गोकुळच्या नारी. तुम्ही अशा आहे, तुम्ही तशा आहे, तुम्ही 12 घरच्या 12 आहे. अगं तुम्ही याचा लपून भावरा, तुम्ही याची लोण्याचा गोळा खाल्ला, माझ्या कन्हयावरती आळ घेता. महाराज सगळ्या गवळणीचं काहीच ऐकून घेतलं नाही यशोदेनं. महाराज सगळ्या गवळणी निघाल्या तावानं रागानं पाठीमागं निघाल्या. गवळणी पाठीमागं रस्त्यानं चालताना सगळ्यांच्या डोक्यात टेन्शन एकच, आपण एवढं सांगितलं तरी तिनं ऐकून नाही घेतलं. बघा ना श्रीमंताची बळजबरी, आपण एवढं सांगितलं तरी तिनं ऐकून घेतलं नाही. असं करता करता ज्या वेळेला महाराज भगवान परमात्म्याचं गारणं ऐकून घेतलं नाही म्हणून सगळ्या गवळणीच्या डोक्यात टेन्शन आहे, तेवढ्यात एक म्हातारी आली काठी टेकीत. कोण आहे ग, कुठं गेल थ्या ग, कायला गेल थ्या ग, आणि कमवून गेल थ्या ग. म्हाताऱ्या माणसाचं काम काय राहतं, म्हाताऱ्या माणसाचं एक तर बोलायला कोणी राहत नाही. कोण आहे ग, तेवढ्यात त्या गवळणी म्हणल्या बाई सांग बाई कोण आहे. त्या म्हातारीला नाही तर कवरला म्हण लावीन. मग ती म्हातारीला एक गेली पुढं, एक गवळण म्हणली मी त्या आमकाच्या घरची आहे. ती म्हातारी म्हणली पहिली का मागोनची आहे ग. लक्षात आलं तर बा महाराज त्या म्हातारीनं लामण लावली. मग त्या गवळणी म्हणल्या अगं आत्या खरं सांगू का, आम्ही गेलतो नंदाच्या घरी यशोदेला गारणं घेऊन, पण त्याचं काही त्या यशोदेनं ऐकून घेतलं नाही. म्हातारी म्हणली मग तुम्ही मायासारखीचा अनुभव घेऊन जायचा ना, 2 विचार मायासारखीचे घेऊन जायचे. कारण माझा भांडणात डिप्लोमा झालेला आहे, काही लोकांचा भांडणात डिप्लोमा झालेला आहे. आमच्या तिथं एक मावशी सकाळी 11 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भांडत होती, पण एकच शिवी डबल येऊन नाही दिली. तिला म्हणलं कोणता कोर्स आहे, ती म्हणली डबल डिप्लोमा. लक्षात आलं तर पहा महाराज. ती म्हातारी म्हणली माझ्यासारखीची विचार घेऊन जायची. गेल्या गवळणी पुन्हा यशोदे त्या म्हातारीनं सल्ला दिला, एक काम करा आता काय करा, जा आणि एवढंच म्हणा जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं नाही. यशोदेचा रंग कसा आहे, गोरा. नंदबाबाचा कसा आहे, गोरा. आणि कृष्णाचा कसा आहे, काळा. जा माग. अहो निघाल्या त्या गवळणी गेल्या. यशोदे ये बाहेर. काय झालं, जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं नाही. काय बोला ते, तुझा रंग कसा आहे, गोरा. नंदबाबाचा कसा आहे, गोरा. आणि कृष्णाचा कसा आहे, काळा. कृष्ण तुझा नाही असं म्हणल्यानंतर महाराज ते अंतकरणाला लागले ना शब्द. यशोदा बसली रडत. त्यावेळेला कृष्ण कन्हैया गेले आणि कृष्ण कन्हैया म्हणतात ओ मैया क्या हो गया मैया, क्यों रो रही है मेरी मैया, मैया ओ मैया मत रो मेरी मैया. आणि ज्या वेळेला भगवान परमात्मा रडताय, यशोदा रडते आहे, भगवान परमात्म्याला पाहवलं नाही, डोळे पुसले भगवंतानं आणि विचारलं मैया क्या हो गया, बोल सही बोल मैया. यशोदा म्हणते मेल्या बोलू नको माझ्या संग, तू माझा नाही. म्हणजे कोण म्हणलं असं, सगळ्या गवळणी सांगत होत्या. माझा रंग कसा आहे, गोरा. नंदबाबाचा कसा आहे, गोरा. तुझा कसा आहे, म्हणलं काळा. तू माझा नाही, जा तिकडं. कृष्ण कन्हैयाने सांगितलं लई भोळी माझी माय, लय भोळी माझी मैया. अगं मैया तुला माहितीये का, मी ज्या वेळेला जन्माला आलो ना त्यावेळेला उजेड होता का, अंधार अंधार. मग माझं अंग होतं ओलं आणि काळा कुट्टा अंधार माझ्या अंगाला चिकटला आणि मी झालो काळो. यशोदेला गेलं खरं पटून, अरे बाबड्या इरे बाबड्या इरे बाबड्या. पण यशोदेनं नंतर विचार केला, हा दिवसा जन्माला आला का रात्री जन्माला आला हे मला माहिती नाही आणि याला कसं काय माहिती आहे. त्यावेळेला भगवान परमात्मा सांगतात तू माहिती आहे, तुझा बाप माहिती आहे, तुझ्या बापाचं बाप माहिती आहे. कारण मी कोण आहे, विश्वाचा जनिता मने यशोदेशी माता. अनंते ब्रह्मांड उदरी, अनंते ब्रह्मांड उदरी, ब्रह्मांड उदरी, अनंत ब्रह्मांड उदरी, हरी हा बालक नंदा घरी. आनंद ब्रह्मांड उदरी, हरी हा बालक नंदा घरी. नवला के बडे के बडे, नवला के बडे के बडे, नवला केवळ केवळ, नवला केवळ केवळ. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे तो भगवान परमात्मा आहे आणि हेच नवल आहे महाराज. यशोदा म्हणली तू माझा नाही. भगवान परमात्मा मनात म्हणले खरं बोलली आई, का कारण मी नाहीच ना, कोणाच आहे भगवंत. हे देवकीने वाहिला यशोदेने पाळिला, देवकीने वाहिला यशोदेने पाळिला. पांडवाचा बंदी जन होवनिया राहिला, हे देवकीने वाहिला यशोदेने पाळिला.
असा भगवान परमात्मा महाराज चोऱ्या करायला लागला. भगवंत चौर्य लीला करतोय. भगवान परमात्म्याच्या खोड्या गाराने यायला लागले यशोदेकडे. यशोदा म्हणले तू गावात सोयीनं राहत नाही, मग तुला आता शाळेत गेलं पाहिजे. शाळा कोणती? गाई चारण्याची. आणि मग त्या गाई चारण्यासाठी भगवान गाई चारता चारता काना डवळी गेली रे, काना पवळी गेली, डवळी काना पवळी काना ढवळी गेली, काना पवळी गेली, काना डवळी गेली, काना पवळी गेली. गाई राखी तो पेंड्या सुदामा, गाई राखी तो पेंड्या सुदामा, गाई राखी तो पेंड्या सुदामा, गाई राखी तो पेंड्या सुदामा. वनातया तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळरानातया, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळरानातया, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळरानातया, तुम्ही गाया स्तुती गाती स्तुती गाती स्तुती गाती, वृंदावनी वेणुकवना समायवादी, वृंदावनी वेणुकवनाचा मायवादी. वृंदावनी वेणुकवनाचा मायवाद, वृंदावनी वेणुकवनाचा मायवाद. मुख पसरवणी मयूर विराजे, मुख पसरवणी मयूर विरा, मज भासती पाहती यादव राजे, भासती 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 यादव राजे, यादव राजे. वृंदावनी वेणुकवनाचा मायवाद, हे वृंदावनी वेणुकवनाचा मायवाद, वृंदावनी वेणुकवनाचा मायवाद. वेणुकवनाचा माय, वेणुकवनाचा माय, वेणुकवनाचा माय. भगवान परमात्मा भगवान महादेव वेणू झाले महाराज कृष्ण कन्हैयाच्या हातात. आणि तो वेणू, त्या वेणूचा स्वर ऐकू आला महाराज. भगवान परमात्म्याने हातामध्ये वेणू घेतलेला आहे, जणू काही त्या वेणूमध्ये अधर अमृत होत आहेत. हे अधर धरे मोहन मुरली पर, आधर धरे मोहन मुरली पर, होठ पे माया विराजे, बाजे मुरली बाजे, बाजे रे आय सानी द प म प ग म प नि सा नि द प म प ग म ग रे सा म ग रे सा नि द ग म प म ग म प नि सा प नि सा ग रे सा नि द प म प ग म प नि सा ग म प नि सा ग म प नि रे आधर धरे मोहन मुरली पर, होठ पे माया विराजे, बाजे मुरलिया मुरलिया ए रे रे. भगवान परमात्मा वेणू वाजवतात, चौर्य लीला करतात. अलौकिक स्वरूपाचं भगवान परमात्म्याचं चरित्र आहे.